स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की सीईटीचा काय कॅप शेड्यूल असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठले कागदपत्र तयार ठेवणं गरजेचे आहेत, कुठले असे कागदपत्र आहेत ज्याची आपल्याला गरज पडणार आहे, त्याचं सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मी या शेड्यूलवर आणि डॉक्युमेंट्सवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण आज परत मी हा व्हिडिओ बनवते कारण ज्या मुलांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MST CET साठी काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर ऍक्सेस प्रोव्हाइड करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवण्यात काही अडचण येऊ नये. राईट फ्रॉम त्यांचं कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर त्यांना चांगला कॉलेज मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन त्यांच्या सोबत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर ते कशासाठी, तर यासाठी की त्यांचा कट ऑफ व्यवस्थित अॅनलाइज होऊन त्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळणं. ग्लोबल ऑनलाईनची जी एक्सपर्ट काउन्सिलरची टीम आहे ती विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक स्टेपला गाईड करते विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून त्यांना कॉलेज सिलेक्शनसाठी काही अडचण येणार नाही. तर आता विद्यार्थी मित्र आपण बघूया की आपल्याला ऍडमिशनच्या पहिले काय प्री रिक्विजिट लागणार आहे. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे सगळे नेसेसरी डॉक्युमेंट्स रेडी ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर लिस्ट ऑफ कॉलेजेस की तुम्हाला तुमचा कट ऑफ व्यवस्थित पद्धतीने, लास्ट इयरचा जो तुमचा कट ऑफ आहे तो व्यवस्थित पद्धतीने अॅनलाइज करायचा आहे. तुमचे पर्सेंटाईल किती आहेत याचं अॅनलायझेशन करून तुम्हाला एक योग्य ती कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. कारण जेणेकरून तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने ती कॉलेज लिस्ट तुम्हाला डिझाईन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर टोटल आपल्या महाराष्ट्रात फार्मसीचे 9 कॉलेजेस आहेत. तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे आणि तुमचे मार्क किती आहेत. जर त्यांच्या एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये जर तुमचे पर्सेंटाईल बसत असतील विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ते कॉलेज लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट डिझाईन करायची आहे. नेक्स्ट आहे की आपलं शेड्यूल काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले कॅप राऊंड 1 साठी कॅप राऊंड 1 आपला जुलैला स्टार्ट होणार आहे. जुलै महिन्यात आपला कॅप राऊंड स्टार्ट होईल. राऊंड अबाउट 1st और 2nd वीक पर्यंत आपलं स्टार्ट होईल. तर सगळ्यात पहिले काय स्टेप असणार आहे, तर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 ते 15 दिवस देण्यात येतात. त्यात तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स फिल आउट करायचे, राईट फ्रॉम द बेसिक इन्फॉर्मेशन ते ऍडव्हान्स लेवलचे जे पण काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतील. हे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल MS आणि OMS या दोन्ही कॅन्डिडेटसाठी असतं. दॅट मीन्स महाराष्ट्र आणि आउटसाइड महाराष्ट्र हे दोन्ही कॅन्डिडेटसाठी असतो. तर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं. ज्या पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता एक्झामसाठी, सिमिलरली त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे की NRI, OCI, PIO आणि इतर कॅटेगरीजसाठी देखील रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं. नेक्स्ट की तुमचे ई स्क्रुटिनी होते. ई स्क्रुटिनी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन अपलोड केलेले असतात त्यांचं व्हेरिफिकेशन होतं. का, तर कारण तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत का यासाठी एक स्पेशल कमिटी असते जी सगळी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते. एकदा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं अल्फाबेटिकली तुमची मेरिट लिस्ट पब्लिक केली जाते. दॅट मीन्स ही मेरिट लिस्ट तुमची काय असते, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुमची मेरिट लिस्ट, दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ही मेरिट लिस्ट सगळ्या एलिजिबल कॅन्डिडेट्सला डिस्प्ले करते, ज्यांचा कुठला CET स्कोर आणि कॅटेगरी वाईज ही मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. या प्रोव्हिजनल लिस्टनी तुम्हाला तुमचा रँक कळतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर
तुमच्या ग्रीव्हियन्स रिझॉल्युशन अँड ऍप्लिकेशन एडिटिंगसाठी तुम्हाला 3 दिवस दिले जातात. एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला 3 दिवसाचा कालावधी दिला जातो. त्यात तुम्हाला काय करायचंय, जर एखादा तुमचं सपोज तुमचं फादरचं नेम राईट, तुमच्या वडिलांचं नाव जर चुकीचं झालंय, तुमचं त्यात स्पेलिंग मिस्टेक आहे, तर हा टाइम तुमचा एडिटिंगसाठी दिला जातो, की तुमचं ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला ते एडिट करायचंय आणि ते योग्य ते करायचंय. आणि एखादी जर चुकून चुकून मागून तुमची काही चूक झाली असेल किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले नसेल, तर या कालावधीत तुम्हाला हे सगळे एडिटिंगचं काम करायचं आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित फॉर्म सबमिट केला, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ही फायनल मेरिट लिस्ट कशासाठी असते, तर सीईटी मेरिट रँक इथे कळतो, राईट. यावर तुमचा रँक तुम्हाला कळतो. कॅन्डिडेट्स आर अलॉटेड अ फायनल सीईटी मेरिट रँक हिअर. ओके. नेक्स्ट आपला आहे की कॉलेज ऑप्शन फॉर्म. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस स्टार्ट होते. या कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती एक इम्पॉर्टंट अँड क्रुशियल स्टेप आहे, जिथे तुम्हाला तुमचे कॉलेज लिस्ट टाकायची आहे. जी प्रेफरन्स वाईज तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवली आहे, ती तुम्हाला या कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये टाकायची आहे. इथे तुम्हाला कुठलीही चूक करायची नाहीये, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये तुमचं कॉलेज अलॉट होणार आहे. त्यानंतर येतो राऊंड 1 अलॉटमेंट, राईट. तर हे कॅप पोर्टल काय डिक्लेअर करतं, तुमचं अलॉटमेंट डिक्लेअर करतं अकॉर्डिंग टू कशा बेसिसवर तुमचं अलॉटमेंट होतं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची कॅटेगरी अँड मेरिटच्या बेसिसवर तुमचं अलॉटमेंट होतं. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलेज अलॉट केलं जातं, राईट. तर हे झालं कॅप राऊंड 1. त्यानंतर एकदा तुमचं अलॉटमेंट झालं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं सगळ्यात पहिलं काम काय, की तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायचंय. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंय, तर तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायचंय. तिथे तुम्हाला फीस सबमिट करायची आणि तुमचं कॉलेजचं ऍडमिशन तिथे कन्फर्म करायचंय, राईट. जर तुम्ही हे केलं नाही, तर तुमचं ऍडमिशन कन्सिडर होणार नाही आणि तुमचं सीट कॅन्सल होऊन जाणार आहे. त्यानंतर एकदा तुम्ही ऍडमिशन केलं, तर तुम्हाला कॉलेजला जे काही त्यांना डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते द्यायचे आहेत आणि कॉलेज काय करतं, तुमचा अपलोड ऍडमिशन डेटा करतं. तुम्ही पोर्टलवर ते क्लिअर दिसतं की तुमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं आहे. येस. तर ही सगळी प्रोसेस आहे आपली राऊंड 1 साठी. जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये जे काही कॉलेज लागलं असेल तिथे तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म. बट तुम्हाला ऍडमिशन नाही घ्यायचंय राऊंड 1 मध्ये, तर तुमच्यासाठी काय होतात, वॅकंट सीट्स तुम्हाला कळतात. त्यानंतर तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म भरावा लागतो राऊंड 2 साठी. मग राऊंड 2 मध्ये तुमची अलॉटमेंट झाली नाही झाली, तिथे तुम्हाला सेल्फ फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही ते केलं, जर राऊंड 2 ला तुम्हाला एखादा कॉलेज लागलं, तर तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. जर नाही घेतलं, तर परत ते तुम्हाला कॅन्सल करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म 3 दॅट इज राऊंड 3 साठी थांबावं लागेल. पण राऊंड 3 ला फायनली तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. अदरवाईज तुम्ही त्या प्रोसेसमधनं आउट होऊन जाता. पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे, सर्टन रूल्स सीईटी सेलने डिझाईन केलेले आहेत. ते आता रूल्स आपण व्यवस्थित समजून घेऊया. रूल्स फॉर कॅप राऊंड. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 साठी काय रूल आहे, तर आता सपोज तुम्ही 10 कॉलेजेस टाकले, राईट विद्यार्थी मित्रांनो. त्या 10 कॉलेजेस मध्ये जर तुम्हाला पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं, तर ते ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जातं. दॅट मीन्स कंपल्सरी यू हॅव टू टेक ऍडमिशन इन दॅट कॉलेज, दॅट पर्टिक्युलर फर्स्ट नंबर कॉलेज. हा रूल आहे. ओके. दॅट विल बी ऑटो फ्रीज. पण जर त्याच्या खालचे कॉलेज लागले, तर तुम्ही एक ऑप्शन फॉर्म म्हणजे राऊंड 2 साठी अपियर होऊ शकता. त्याच्यात काहीच डिफरन्स होणार नाही. हा काय आहे, कॅप राऊंड 1 साठीचा रूल आहे. आता कॅप राऊंड 2 साठीचा काय रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या 3 लिस्ट मधनं, पहिल्या 3 नावामधनं कुठलं पण कॉलेज अलॉट झालं, तर तुमच्याकडे काय असणार आहेत, 2 ऑप्शन्स असणार आहेत. एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं, तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. बट जर तुम्ही नॉट फ्रीज केलं, तर तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी तुम्ही एलिजिबल आहात, राईट. हा रूल आहे राऊंड 2 चा. ओके. फ्रॉम फर्स्ट 3 कॉलेज. आता कॅप राऊंड 3 चा काय रूल आहे, की जर पहिल्या 6 कॉलेजेस मध्ये कॉलेज अलॉट झालं, तरी तुमच्याकडे काय आहेत, 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा, राईट. पण कॅप राऊंड 3 मध्ये
तुम्हाला जे काही कॉलेज लागेल तिथे तुम्हाला जाऊन ऍडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. अदरवाईज यू विल बी आउट ऑफ द प्रोसेस. ओके, कळतं विद्यार्थी मित्रांनो? कारण ही काहीतरी सीईटीच्या नियमावली आहे. दॅट इज द रूल्स फॉर फ्रॉम सीईटी सेल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रयत्न काय पाहिजे की तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्येच चांगलं कॉलेज अलॉट झालं पाहिजे. कारण जर तुम्ही तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही व्यवस्थित डेटा अनालाइज करून, कट ऑफ अनालाइज करून, तुमची पर्सेंटाइल अनालाइज करून बनवली आणि फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज लागलं, तर तुम्हाला राऊंड 2 आणि राऊंड 3 साठी काही थांबावं लागणार नाही. ही राऊंड 1 साठी जी तुमची कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे, जिथं ग्लोबल ऑनलाईनचे जे काउन्सिलर्स आहेत ते तुम्हाला तिथे कॉलेज प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित तुमचा डेटा अनालाइज करून बनवायला मदत करतील. ओके, आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की काय आहेत इन्स्ट्रक्शन्स. राईट, की तुम्हाला काय करायचंय की तुमचे व्यवस्थित रजिस्टर्ड अँड व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे. ओनली रजिस्टर्ड अँड डॉक्युमेंट व्हेरीफाईड कॅन्डिडेट्स आर एलिजिबल. तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले तरच तुम्ही एलिजिबल असणार आहे. ऑनलाईन डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होते. राईट, त्यानंतर तुमचं कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग मस्ट बी डन. जे काही शेड्यूल दिलेलं असेल त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, त्या टाइम लिमिटमध्येच झालं पाहिजे. आणि ऍडमिशन तेव्हाच कन्फर्म होतं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही पेमेंट करता. राईट, किंवा तुम्ही फिजिकली त्या कॉलेजला व्हिजिट करताय, देन अँड देन ओनली तुमचं ऍडमिशन कन्फर्म समजलं जातं. अदरवाईज तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि तुम्ही त्या सेंटरला व्हिजिट केलं नाही, त्या कॉलेजला व्हिजिट केलं नाही, युअर ऍडमिशन कोणीच ते कन्सिडर करणार नाहीये. सो युअर फिजिकल रिपोर्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओके, नेक्स्ट आहे की काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला. जनरल डॉक्युमेंट्स काय आहेत जे सगळ्या कॅन्डिडेट्सला ऍप्लिकेबल आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे फोटोग्राफ. राईट, तुमचा इमेज लागणार आहे जेपीजी साईज मध्ये, ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. सिग्नेचर लागणार आहे तुम्हाला जेपीजी साईज मध्ये. राईट, त्याची एक पर्टिक्युलर साईज आहे. देन एसएससी मार्कशीट लागणार आहे, एचएससी मार्कशीट लागणार आहे, तुमचं स्कोर कार्ड लागणार आहे, तुमचं डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे. दॅट मीन्स इट इज अ प्रूफ दॅट यू आर बिलॉंगिंग टू महाराष्ट्र. ओके, नेक्स्ट आहे की कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट्स कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते काय लागणार आहेत तुम्हाला. तर सगळ्यात पहिले टाईप 8 चे जे कॅन्डिडेट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांना या दिलेल्या जे 4 बुलेट्स दिलेत मी, त्यापैकी एखादं एनी वन ऑफ द डॉक्युमेंट चालणार आहे. एक तर त्यांना डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे की ते महाराष्ट्राला बिलॉंग करतात. एक तर बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे मेन्शनिंग द प्लेस ऑफ बर्थ. एक तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे मेन्शनिंग द प्लेस ऑफ बर्थ, इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र. किंवा त्यांना कम्युनिटी नेव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. या चारीपैकी त्यांना एनी वन ऑफ द फॉलोइंग लागणार आहे. नेक्स्ट आहे टाईप बी कॅन्डिडेट साठी, त्यांना एक तर त्यांचं डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे, एक तर फादर किंवा मदरचं काय इंडिकेट करणारं की ते डोमासिल ते महाराष्ट्राला बिलॉंग करतात. आणि टाईप सी कॅन्डिडेट साठी जेव्हा कॅपचे फिलिंग स्टार्ट होईल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा प्रोफॉर्मा ए. राईट, तिथं सर्टिफिकेट लागणार आहे फ्रॉम द एम्प्लॉयर. ओके, की ते एम्प्लॉयर आहेत फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि ते पॅरेंट आहेत दॅट इट इज पोस्टेड इन महाराष्ट्र. ओके, त्यासोबत त्यांना लागणार आहे अटेस्टेड कॉपीज ऑफ ट्रान्सफर ऑर्डर और जॉईनिंग रिपोर्ट. राईट, हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. नेक्स्ट टाईप डी कॅन्डिडेट्स, यांना प्रोफॉर्मा ए अगेन द सर्टिफिकेट फ्रॉम एम्प्लॉयर. राईट, त्यासोबत अटेस्टेड कॉपीज ऑफ ट्रान्सफर ऑर्डर अँड जॉईनिंग रिपोर्ट इज कंपल्सरी. नेक्स्ट आहे फॉर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स. आता बॅकवर्ड जे कॅटेगरीला बिलॉंग करतात, लोअर बॅकवर्ड क्लासेस आहेत, जे महाराष्ट्र स्टेटचे आहेत, त्यांना कुठले काय लागणार आहे. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एससी किंवा एसटी कॅन्डिडेट आहात, राईट, जर तुमची कॅटेगरी एससी किंवा एसटी येते, तर सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार आहेत कास्ट सर्टिफिकेट. इट इज इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर काय लागणार आहे तर कास्ट, ट्राईब और व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. राईट, ज्याला आपण मराठीत म्हणतो जात पडताळणी. राईट, जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील विद्यार्थी मित्रांनो, सो दिस इज द टाइम तुम्हाला या डॉक्युमेंटसाठी अप्लाय करायचंय. हे डॉक्युमेंट्स यायला वेळ लागतो, त्यामुळं
तुम्ही आत्तापासून अप्लाय केलं तर तुम्हाला फायनल जेव्हा तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल तेव्हा तुम्हाला हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवण्याची गरज लागणार आहे. तर जर तुम्ही अजून हे डॉक्युमेंटसाठी इश्यू केलं नसेल तर प्लीज अप्लाय करा ह्या डॉक्युमेंटसाठी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता फॉर राउंड 1 पर्यंत तुम्हाला ह्याचं रिसिप्ट चालणार आहे. पण राउंड 2 च्या आधी किंवा तुमचं फायनल ऍडमिशनच्या आधी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे डॉक्युमेंट्स यायला वेळ लागतात विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे या डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा. नेक्स्ट, व्हीजे, एनटीए, बीसीडी, ओबीसी, एसईबीसी, एसबीसी कॅन्डिडेट जर असाल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना लागणार आहे एनसीएल, राईट, दॅट इज नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, जे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. हे तिन्ही डॉक्युमेंट्स त्यांना असणं गरजेचं आहे जर तुम्ही या कॅटेगरीजला बिलॉंग करता. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल, राईट, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मधनं जर तुम्ही असाल तर तुम्हाला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे फॉर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्स. ओके. नेक्स्ट, आता जर तुम्ही डिफेन्स कॅन्डिडेट आहात, राईट, तुम्ही डिफेन्स कॅटेगरीला बिलॉंग करता तर तुम्हाला एक्स सर्व्हिसमन जर असाल तर तुम्हाला डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही ऍक्टिव्ह डोमासिल डिफेन्स कॅन्डिडेट असाल, DF2 ला बिलॉंग करत असाल तरी तुम्हाला डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट लागणार आहे, राईट. डोमासिल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट लागणार आहे जर ऍक्टिव्ह डिफेन्स पर्सनल फ्रॉम द महाराष्ट्र. जर ऍक्टिव्ह नॉन डोमासिल असेल तर तुम्हाला प्रोफॉर्मा CDE हे सगळे लागणार आहेत, राईट. नेक्स्ट जर तुम्ही अदर कॅटेगरीज अपार्ट फ्रॉम डिफेन्स, आता अदर कॅटेगरीज मध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो, तर PW कॅन्डिडेट्स येतात, जे फिजिकली हँडिकॅप्ड असतात किंवा काही त्यांना डिसेबिलिटी असतात तर त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे, जे कुणाकडनं इश्यू झालं पाहिजे तर सिव्हिल सर्जन और अप्रूव्ड मेडिकल बोर्ड कडनं इश्यू झालं पाहिजे की रिअली दॅट कॅन्डिडेट इज फिजिकली डिसेबल, ओके, फिजिकली हँडिकॅप. नेक्स्ट, जर तुम्ही जम्मू अँड काश्मीर मायग्रेट कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला प्रोफॉर्मा J, दॅट इज सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग लागणार आहे. प्रोफॉर्मा K, दॅट इज सर्टिफिकेट ऑफ स्टे इन अ रेफ्युजी कॅम्प और प्रोफॉर्मा L, दॅट इज सर्टिफिकेट फॉर डिस्प्लेसेस फॅमिलीज. ओके, हे सगळे प्रोफॉर्मा लागणार आहेत. या तिन्ही पैकी तुम्हाला एकही चालणार आहे. ओके. नेक्स्ट आहे मायनॉरिटी कॅन्डिडेट्स असाल तुम्ही तर तुम्हाला डोमासाइल सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र लागणार आहे. प्रोफॉर्मा O, that is declaring that you are from declaration for linguistic or religious minority, or school living certificate mentioning religion or mother tongue. ओके, मायनॉरिटी कॅन्डिडेट साठी हे डेफिनेटली लागणार आहे. जर तुम्ही ऑर्फन असाल तर ऑर्फन सर्टिफिकेट लागणार आहे, दॅट विल बी इश्यूड बाय द रिजनल डेप्युटी कमिशनर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की जर तुम्ही या कॅटेगरीला असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, राईट. जर तुम्ही बॅकवर्डला असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार, डिफेन्ससाठी लागणार आहे आणि अदर कॅटेगरीज साठी देखील हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर प्रत्येक कॅटेगरीसाठी आपण डिटेलमध्ये कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे व्हिडिओमध्ये बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, राईट. सो आता विद्यार्थी मित्रांनो, जर ग्लोबल ऑनलाईन MHT CET ऍडमिशनसाठी काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर एक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन राईट फ्रॉम कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन प्रत्येक स्टेपला तुम्हाला मदत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पहिल्या राऊंडलाच चांगलं कॉलेज अलॉट झालं पाहिजे. कारण बरेच मुलं कन्फ्यूज असतात की कॉलेज लिस्ट कशी बनवायची आणि त्यामुळे विद्यार्थी तिथे चुकतो आणि त्याला चांगलं कॉलेज मिळत नाही. तर ग्लोबल ऑनलाईन तुमची मदत करायला तयार आहे. या MHT CET काउन्सिलिंग सेशनला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे काउन्सिलिंग सेशन तुम्हाला ₹2000 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, जिथं आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेपला गाईड करायला तत्पर आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक माय व्हिडिओ, आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स मध्ये ज्यांना कोणाला
ऍडमिशन घ्यायचं आहे सीईटीच्या नंतर, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीत हा व्हिडिओ मदत करेल. थँक्यू.